नमस्कार, मी प्रदीप पवार. आज आपण 10वीचा सिलेबस सुरू करणार आहोत आणि त्यातील पहिला टॉपिक आहे अंकगणितीय क्रम. तर अंकगणितीय क्रम बघण्याआधी आपल्याला क्रम म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. क्रम म्हणजे काही विशिष्ट नियमानुसार केलेल्या संख्यांच्या मांडणीला क्रम असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, 2, 4, 6, 8, 10 आणि 16. तर क्रम म्हणजे काय? एक विशिष्ट नियमानुसार केलेली संख्यांची मांडणी. इथं प्रत्येक पुढील पद या क्रमामध्ये असणाऱ्या प्रत्येक संख्येला आपण पद असं म्हणणार आहे. ठीक आहे, हे पहिलं पद आहे, दुसरं पद, तिसरं पद. तर यामध्ये काहीतरी एक विशिष्ट नियम असतो आणि त्या नियमानुसार ह्या संख्यांची मांडणी केलेली आहे. तर काय नियम आहे बघा, इथं प्रत्येक पुढील पद हे मागील पदामध्ये 2 मिळाल्यानंतर येत आहे. 2 मध्ये 2 मिळाल्यानंतर 4, 4 मध्ये 2 मिळाल्यानंतर 6, 6 मध्ये 8 मिळाल्यानंतर 6 मध्ये 2 मिळाल्यानंतर 8. तर इथं काय विशिष्ट नियम कोणता आहे? प्रत्येक मागील पदामध्ये 2 आपण इथं काय करायचं, मिळवायचं. दुसरं उदाहरण बघा, 2, 4, 8, 16, 32. तर प्रत्येक मागील पदाला 2 न गुणल्यानंतर आपल्याला पुढील पद मिळते. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32. तर इथं विशिष्ट नियम काय? प्रत्येक मागील पदाला 2 न गुणून आपल्याला पुढील पद मिळणार आहे. ठीक आहे. तर अंकगणितीय क्रम म्हणजे काय? क्रम आपल्याला समजला. काय क्रम म्हणजे काही विशिष्ट नियमानुसार केलेल्या संख्यांच्या मांडणीला क्रम असे म्हणतात. तर अंकगणितीय क्रम म्हणजे काय? अंकगणितीय क्रम, अंकगणितीय क्रमाला इंग्लिशमध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणतात. अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि ह्याला आपण शॉर्टकटमध्ये AP असं म्हणणार आहे. ठीक आहे. तर अंकगणितीय क्रम म्हणजे काय बघा, अंकगणितीय क्रम हा असा क्रम आहे की ज्यामध्ये प्रत्येक पुढील पद हे मागील पदामध्ये ठराविक संख्या मिळवल्याने मिळते. अंकगणितीय क्रम हा असा क्रम आहे की प्रत्येक पुढील पद मागील पदामध्ये ठराविक संख्या मिळवल्यानंतर मिळते. 2 हे पहिले पद आहे आणि ह्या अंकगणितीय क्रमामधील पहिले पद आपण ए न डिनोट करतो, ए न दर्शवितो. ए म्हणजेच हे पहिले पद, हे 2 झाले. दुसरं पद म्हणजे A2, हे 4, A3 हे 6, A4 हे किती झालेलं आहे, 8 झाले. अंकगणितीय क्रमातील प्रत्येक पुढील पद हे मागील पदामध्ये एक ठराविक संख्या मिळाल्यानंतर मिळते. तर पहिलं पद 2, पहिलं पद सोडून दुसरं पद पहिल्या पदामध्ये 2 मिळाल्यानंतर मिळाले. दुसऱ्या पदामध्ये 2 मिळाल्यानंतर तिसरं पद मिळाले. तिसऱ्या पदामध्ये 2 मिळाल्यानंतर आपल्याला चौथं पद मिळाले. ठीक आहे. याचाच अर्थ काय, ज्या प्रत्येक पुढील पद हे मागील पदामध्ये एक ठराविक संख्या, एक विशिष्ट संख्या मिळाल्यानंतर मिळते. किंवा तुम्ही असं म्हटलं तरी चालते. अंकगणितीय क्रम कोणता क्रम? तर क्रमामधील प्रत्येक लगतच्या 2 पदामधील सामान्य फरक हा स्थिर असायला पाहिजे. सामान्य फरक म्हणजे 4 वजा 2 किती झाले? 4 वजा 2 2 मिळणार आहे. 6 वजा 4 किती मिळणार आहे? 2 मिळणार आहे. 8 वजा 6 किती मिळणार आहे? 2 मिळणार आहे. हा झाला सामान्य फरक आणि सामान्य फरक हा आपण D ने दर्शवितोय. ए हे पहिले पद, अंकगणितीय क्रमातील पहिले पद हे A ने दर्शवितोय आणि D म्हणजे सामान्य फरक. सामान्य फरक म्हणजे अंकगणितीय क्रमातील कोणत्याही 2 लगतच्या पदामधील फरक, कोणत्याही 2 लगतच्या पदामधील फरक, आणि तो काय असतोय? स्थिर असतोय. आणि या फरकालाच आपण काय म्हणतोय? सामान्य फरक, आणि तो आपण D या अक्षरानं दर्शवितोय. तर अंकगणितीय क्रम म्हणजे काय? ज्यामध्ये प्रत्येक पुढील पद हे मागील पदामध्ये एक विशिष्ट संख्या मिळवल्याने मिळते किंवा कोणत्याही 2 लगतच्या पदामधील सामान्य फरक जर स्थिर असेल, म्हणजे D जर स्थिर असेल तर तो अंकगणितीय क्रम असतो. सामान्य फरक हा धन
ऋण किंवा शून्यही असतो. ठीक आहे. धनचं उदाहरण बघितला 2 4 6 8 हे काय झालं धनेचं उदाहरण झालं. ऋण याचं उदाहरण एक बघा 10 6 2 वजा 2 वजा 6. हा अंकगणित आहे का अंकगणितीय क्रम आहे का नाही जर आपल्याला चेक करायचं असेल तर अंकगणितीय क्रम आहे का नाही कसं पडताळणारा तर कोणतेही लगतची 2 पदं घ्यायची त्यांच्यातील सामान्य फरक काढायचा. 1 2 3 पदामधला सामान्य फरक लगतच्या पदामधील फरक जर स्थिर असेल म्हणजे डी जर स्थिर असेल तर तो अंकगणितीय क्रम आहे असं आपण म्हणू शकतो. A1 बरोबर किती असणार आहे A बरोबर किती 10, A2 बरोबर 6, A3 बरोबर 2, A4 बरोबर वजा 2. तर सामान्य फरक D1 A2 वजा A1 पहिल्या 2 लगतच्या पदामधील फरक मी D1 म्हटलं आहे. तर किती असणार आहे तो 6 वजा 10 किती असेल तो वजा 4. बेसिक तुम्ही बघितलेला आहे. 6 वजा 10 कसं करणार मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची 4 आली मोठ्या संख्येचं चिन्ह D2 A3 वजा A2 A3 किती आहे 2 वजा 6 किती असणार आहे वजा 4. D3 A4 वजा A3 वजा 2 वजा कंसात 2 वजा 2 वजा 2 किती असणार आहे वजा 4. ठीक आहे. म्हणजे डी हा सामान्य फरक डी बरोबर D1 बरोबर D2 बरोबर D3 आहे. म्हणून सामान्य फरक स्थिर असेल सामान्य फरक स्थिर असेल तर तो काय असणार आहे अंकगणितीय क्रम असणार आहे. तर इथं सामान्य फरक किती आहे वजा 4. सामान्य फरक हा धन पाहिला ऋण पाहिला आणि जर शून्य असेल तर येथे A बरोबर 5 A2 A1 बरोबर A बरोबर 5 A2 बरोबर 5 आहे A3 बरोबर पण 5 आहे. तर डी काय असणार आहे बघा 5 वजा 5 बरोबर 0 या दोन्हीच्या वजापैकी 0 असणार आहे. प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे डी बरोबर काय असणार आहे 0 असणार आहे. ठीक आहे. मर्यादित अंकगणितीय क्रम मर्यादित अंकगणितीय क्रम म्हणजे काय बघा 3 6 9 12 आणि 15 हा एक अंकगणितीय क्रम आहे. या अंकगणितीय क्रमामधील तुम्ही ए सांगू शकाल ए म्हणजे पहिलं पद 3 आहे. डी सांगू शकाल डी कसा शोधू शकतो आपण A1 बरोबर A A2 बरोबर 6 A3 बरोबर 9. डी कसा शोधणार कोणत्याही लगतच्या 2 पदामधील फरक काय घेऊया आपण A2 वजा A1 घेऊया 6 वजा 3 बरोबर किती आलेला आहे 3. डी बरोबर आपल्याला मिळणार आहे 3. ठीक आहे. तर सांगायची गोष्ट अशी की सामान्य फरक डी बरोबर किती आलेला आहे 3 आलेला आहे. तर इथं अंकगणितीय क्रमामधील पदांची संख्या आपण मोजू शकतो 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. म्हणताना हा काय क्रम झाला मर्यादित क्रम झाला. आणि अमर्यादित क्रम म्हणजे अमर्यादित क्रम ज्या अंकगणितीय क्रमातील पदांची संख्या आपण मोजू शकत नाही. ठीक आहे. हे 3 4 9 आणि सो ऑन अशा पद्धतीनं पुढं ह्या संख्या आहेत. पुढं हा क्रम वाढत गेलेला आहे. तर ह्या क्रमातील पदांची संख्या आपण मोजू शकत नाही म्हणताना हा अमर्यादित क्रम झाला. पुढे जे डॉट असणार आहेत हा अमर्यादित क्रम असला. आणि मर्यादित क्रम म्हणजे ज्याच्यामधील पदे आपण काय करू शकतोय मोजू शकतोय. पहिले पद ए आणि सामान्य फरक डी दिला असता अंकगणितीय क्रमातील पहिली 4 पदे आपल्याला शोधायची असतील तर ए बरोबर 10 अंकगणितीय क्रमातील पहिलं पद दिलेलं आहे आणि डी म्हणजे सामान्य फरक दिलेला आहे. तर अंकगणितीय क्रमातील पहिली 4 पद आपल्याला शोधायला सांगितलेले आहेत. तर अंकगणितीय क्रम A1 A2 A3 आहे असे मानू. ठीक आहे.
A1 A2 A3 हा अंकगणितीय क्रमच आहे असं आपण काय करायचं आहे, पहिला मानायचं आहे. पहिलं पद आपल्याला A1 मिळणार आहे. A1 बरोबर A बरोबर किती मिळालं, 10. दुसरं पद असतंय A2 आहे. A2 कसं मिळतंय, तर पहिल्या पदामध्ये D सामान्य फरक मिळाल्यानंतर आपल्याला दुसरं पद मिळतंय. ठीक आहे. तर A1 किती आहे, 10 अधिक सामान्य फरक आहे 10 बरोबर मिळणार आहे किती, 20. तर A3 पद कसं मिळणार आहे, त्याच्या अगोदरच्या पदामध्ये सामान्य फरक मिळवायचा आहे. A3 मध्ये D मिळाल्यानंतर तिसरं पद मिळणार आहे. A2 मध्ये D मिळाल्यानंतर आपल्याला तिसरं पद मिळणार आहे 20 अधिक 10. A2 किती आहे, 20 आहे आणि सामान्य फरक 10 आहे, 30. चौथं पद कसं मिळेल, A4. तिसऱ्या पदामध्ये सामान्य फरक मिळाल्यानंतर आपल्याला चौथं पद मिळणार आहे 40. ठीक आहे. तर पहिली 4 पदं तुम्हाला मिळालेली. पहिलं पद म्हणजेच A आणि सामान्य फरक प्रत्येक अगोदरच्या पदामध्ये सामान्य फरक मिळवत जायचा आहे. अगोदरच्या पदामध्ये सामान्य फरक मिळवत जायचा आहे. तर आपल्याला काय मिळणार आहे, पुढील पद मिळत जाते. ठीक आहे. तर एपीची पहिली 4 पदे 10, 20, 30 आणि 40 ही आहेत. A बरोबर -1 आणि D बरोबर 1/2 आहे आणि आपल्याला पहिली एपीची 4 पदे शोधायची आहेत. तर अंकगणितीय क्रम काय म्हणायचा आहे, पहिला अंकगणितीय क्रम A1 A2 A3 A4 आहे असे मानू. तर आपल्याला A1 मिळालेला आहे. A1 बरोबर A असतंय आणि A1 म्हणजेच काय, पहिलं पद आणि पहिलं पद A असतंय, ते किती आहे, -1. A2 हे दुसरं पद आहे. दुसरं पद कसं शोधतोय आपण, पहिल्या पदामध्ये सामान्य फरक मिळवायचा. तिसरं पद कसं शोधतोय आपण, दुसऱ्या पदामध्ये सामान्य फरक मिळवायचा. चौथं पद कसं शोधतोय आपण, तिसऱ्या पदामध्ये चौथं पाय असेल तर तिसऱ्या पदात सामान्य फरक मिळवायचा. सोपं आहे. A1 किती आहे, वजा आहे काय, त्यामध्ये आपण मिळणार आहे किती, सामान्य फरक मिळवायचा आहे, तो आहे 1/2. अपूर्णांकांची बेरीज वजापैकी आपण बेसिकमध्ये घेतलेली आहे, त्या पद्धतीने सोडवा. पाया समान करायचा आहे. 2 न वरती आणि छेदाला आणि अंशाला आणि छेदाला गुणायचं. -2/2 अधिक 1/2. पाया समान आहे, म्हणजे वरील अंशांची बेरीज करा. बेरीज वजापैकी काय असेल ते (2) किती असणार आहे, -1/2. फरक घ्यायचा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, -1/2. तर तिसऱ्या पदासाठी काय करायचं आहे, दुसऱ्या पदामध्ये सामान्य फरक मिळवायचा आहे. दुसरं पद आले -1/2, सामान्य फरक आहे 1/2. -1/2 अधिक 1/2 उत्तर किती असणार आहे, 0. चौथं पद कसं शोधणार, तिसऱ्या पदामध्ये सामान्य फरक. तिसरं पद 0 आहे, त्यामध्ये सामान्य फरक तुमचा किती आहे, D बरोबर 1/2 आहे. उत्तर किती असणार आहे, 1/2. तर तुमचं पहिलं पद मिळालेलं आहे -1, दुसरं पद आहे -1/2, तिसरं पद आहे 0 आणि चौथं पद आहे 1/2. हे झालं तुमचं उत्तर. अजून एक गणित बघा. A बरोबर -1.25 दिलेला आहे आणि D बरोबर 0.25 दिलेला आहे. तर अंकगणितीय पहिला आपल्याला काय शोधायचं आहे, अंकगणितीय क्रमातील पहिली 4 पद आपल्याला शोधायचे. तर A1 A2 A3 आणि A4 ही डॉट सो ऑन ही अंकगणितीय क्रम आहे असं मानू. हे पहिलं विधान आहे तुमचं. त्यानंतर A1 बरोबर A बरोबर काय मिळणार आपल्याला, -1.25. A2 बरोबर काय मिळतं आहे, A1 अधिक D. A1 किती आहे, -1.25. A1 इथं आहे आणि D किती आहे, 0.25. तर उत्तर किती असणार आहे, -1.25 आहे आणि 0.25 आहे. भिन्न चिन्ह असतील तर त्यांची वजापैकी करायची. ती आलेली आहे 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -1. A3 आहे. A2 मध्ये D मिळवल्यानंतर A3 मिळतं आहे. A2 किती आहे, -1 अधिक 0.25. दोन भिन्न चिन्ह असतील, त्यांची बेरीज करायची असेल, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 0.75 मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. चौथा A3 मध्ये काय, चौथ्या पदासाठी तिसऱ्या पदामध्ये सामान्य फरक मिळवा. -0.75 अधिक 0.75. उत्तर येणार दोन्हीतील फरक, कारण भिन्न चिन्ह आहेत, भिन्न चिन्हांची बेरीज करायची आहे. उत्तर आलेलं आहे 50, 0.50 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. आणि हेच आपण कसं, ह्या शून्याला काही किंमत नाही, -0.5. हे झालं तुमचं उत्तर. तर पहिलं पद आहे -1.25, दुसरं पद आहे -1, तिसरं पद आहे -0.25 आणि चौथं पद आहे -0.5. खालील AP मधील पहिले पद आणि सामान्य फरक लिहा. पहिलं गणित दिलेलं आहे तिने
3 1 वजा 1 आणि वजा 3 सो ऑन हा अंकगणितीय क्रम दिलेला आहे. या अंकगणितीय क्रमामधील पहिलं पद आपल्याला शोधायचं आहे. पहिलं पद ए असणार आहे आणि पहिलं पद काय असणार आहे A1 बरोबर 3, A2 बरोबर 1, A3 बरोबर वजा 1 आणि A4 बरोबर वजा 3. सामान्य फरक D1 पहिला शोधूया. सामान्य फरक D जर आपल्याला शोधायचा असेल तर कोणत्याही लगतची हा अंकगणितीय क्रमच आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दोन लगतच्या पदामधला फरक हा समानच असणार आहे. कोणतीही दोन पदं घ्या, मी A1 आणि A2 घेतो, ही दोन लगतच्या पदामधला फरक म्हणजेच A2 वजा A1 काय असणार आहे 1 वजा 3. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा 2, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 2 हा काय झाला सामान्य फरक. पूर्ण वाक्यात तुमचं उत्तर लिहायचं आहे. जे विचारले ते पहिलं पद A बरोबर 3 आणि सामान्य फरक D बरोबर वजा 2 आहे. या अंकगणितीय क्रमातील पहिलं पद आणि सामान्य फरक विचारलेला आहे. तर पहिलं पद आहे A1 बरोबर A बरोबर 1/3 आणि D बरोबर A2 वजा A1. A2 माहीत आहे, A1 A2 A3 आणि A4 दोन्ही कोणत्याही दोन लगतच्या पदामधला फरक घ्या. मी A2 घेतलेला आहे वजा A1 घेतलेला आहे. तर यातील फरक काय असणार आहे बघा, पाया समान आहे म्हणतात अंशांची वजाबाकी किंवा बेरीज काय असेल ते 5 वजा 1 आलेलं आहे 4/3 हे झालं आहे उत्तर. ठीक आहे, पूर्ण वाक्यात तुमचं उत्तर लिहायचं आहे. काही आपल्याला क्रम दिलेले आहेत आणि त्या क्रममधील आपल्याला अंकगणितीय क्रम आहे का नाही ते शोधायचं आहे. अंकगणितीय क्रम असेल तर त्यातील सामान्य फरक D आपल्याला शोधायचा आहे. त्याच पद्धतीनं पुढील 4 पदं आपल्याला काय करायचे आहेत शोधायचे आहे. पहिलं गणित दिलेलं आहे 2 4 8 16 आणि 16 पहिलं गणित दिलेलं आहे. हा अंकगणितीय क्रम आहे का नाही पहिला आपल्याला शोधायला सांगितलं आहे. इथं A1 बरोबर 2 म्हणू, A2 4, A3 8 आहे, A4 16 आहे. जर हा अंकगणितीय आहे का नाही कसं शोधायचं, अंकगणितीय क्रम जर असेल तर प्रत्येक लगतच्या दोन पदामधील फरक सामान्य फरक म्हणजेच D हा काय असतोय स्थिर असतोय समान असतोय. D1 पहिला शोधूया A2 वजा A1 म्हणजे 4 वजा 2 उत्तर मिळालं आहे 2. D2 A3 वजा A2 घेऊ 8 वजा 4 हे उत्तर मिळालं 4. इथं D1 इज नॉट इक्वल टू D2. D1 आणि D2 इथं समान नाहीत, सामान्य फरक आहे तो स्थिर नाही आहे म्हणून हा अंकगणितीय क्रम नाही. ठीक आहे, हा अंकगणितीय क्रम नाही. दुसरं गणित दिलेलं आहे 2 5/2 3 आणि 7/2. इथे A1 बरोबर 2 आहे, A2 बरोबर 5/2, A1 म्हणजेच हे काय झालं A, A3 बरोबर 3 आणि A4 बरोबर 7/2 आहे. तर आपल्याला हा अंकगणितीय क्रम आहे का नाही शोधायचा. त्यासाठी पहिला आपण सामान्य फरक कॉमन डिफरन्स दोन लगतच्या पदामधील चेक करू. D1 बरोबर 5/2 A2 वजा A1 असणार आहे. तर A2 किती आहे 5/2 वजा 2. इथं पहिला काय करायला पाहिजे पाया समान करायला पाहिजे, अंशांच्या छेदाला 2 न गुणायचं. इथं छेद काय आहे 1 असतोय, 2 2 4 आणि इथं 2 आहेतच. 5 वजा 4/2 आपला उत्तर मिळणार आहे 1/2. त्याच पद्धतीनं D2 बरोबर A3 वजा A2. A3 किती आहे 3 आणि A2 किती आहे 5/2. छेद समान करा, इथं 1 छेद आहे, अंशछेदाला 2 न गुणायला पाहिजे. 6/2 वजा 5/2 उत्तर येणार आहे 1/2. म्हणजेच D1 बरोबर D2 बरोबर D बरोबर 1/2. सामान्य फरक कॉमन डिफरन्स हा प्रत्येक ठिकाणी काय आहे समान आहे म्हणून हा अंकगणितीय क्रम आहे. ठीक आहे, तर अंकगणितीय क्रम आहे तर ह्याच्या पुढील 4 पदं आपल्याला शोधायला सांगितलेली आहेत. D बरोबर 1/2 मिळाला आहे. पुढील 4 पदं म्हटल्यास A5 कसं शोधणारा A5 प्लस D. सामान्य फरक हा अगोदरच्या पदामध्ये आपल्याला काय करायचा आहे मिळवायचा आहे A4 हवी. ठीक आहे, तर किती होते बघा हे 7/2 अधिक 1/2 8/2 बरोबर किती आलं उत्तर 42/8.
A5 किती मिळाले? 4 मिळाले. त्यानंतर A6 कसा शोधणारा? A5 मध्ये D मिळाल्यानंतर A5 काय आपल्याकडं 8/2. D किती आहे? 1/2. बरोबर किती होणार आहे? 9/2. त्याच पद्धतीनं A7 काय होणार आहे? अगोदरच्या पदामध्ये सामान्य फरक मिळवला. अगोदरच्या पदामध्ये सामान्य फरक मिळवायचा आहे. अगोदरचं पद किती आहे? 9/2 अधिक सामान्य फरक किती आहे? 1/2. बरोबर किती आलं? 10/2 म्हणजेच किती? 5. आणि 8वं पद 7व्या पदामध्ये सामान्य फरक म्हणजेच D मिळवायचा आहे. 10/2 हे 7वं पद आहे. 10/2 मी तर बेरजेसाठी सोयीस्कर होते म्हणताना 10/2 घेतलेलं आहे. आणि D आहे 1/2. बरोबर 11/2. ठीक आहे. तर तुम्हाला अंकगणितीय क्रम आहे का नाही हे ओळखता आलं पाहिजे. तर ते कसं ओळखायचं? तर प्रत्येक लगतच्या 2 पदामधला सामान्य फरक बघायचा. तो जर स्थिर असेल, D हा स्थिर असेल, D हा प्रत्येक वेळी समान येत असेल तर तो अंकगणितीय क्रम आहे. आणि अंकगणितीय क्रम आल्यानंतर प्रत्येक पुढील पद हे मागील पदामध्ये D मिळाल्यानंतर मिळते. त्या पद्धतीनं पुढील 4 पदं आपण काय केले? शोधलेली आहेत.